निश्चितच मित्रांनो, या ठिकाणी कबड्डी सामने भरवायचं म्हणजे खायचे काम नाही. कारण दिगेवाडी सारख्या गावामध्ये ज्याला कबड्डीचा ग माहिती नाही त्या गावामध्ये मुलींसाठी कबड्डी सामने आणि सुंदर असा प्लॅटफॉर्म या ठिकाणी आमच्या संपूर्ण ग्रामस्थ मंडळ मुंबई मंडळ यांनी दिलेला आहे, त्याबद्दल आणि महिला मंडळाचं मनापासून आभार व्यक्त करतो. धन्यवाद. सन्माननीय नवेश जौल, आपल्याला विनंती आहे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष आपण व्यासपीठावर यायचं आहे. आलेल्या संघाने आपली नावं द्यायचं आहे. कबड्डीमध्ये काही नियम आहेत, त्यातला एक नियम म्हणजे साऊंड कंट्रोल करायचा आहे. रेड चालू असताना कोणत्याही परिस्थितीत रेडरला बाधा आणणं हे चुकीचं असतं. त्या दृष्टिकोनातून या सामन्यासाठी जे पंचाला आपल्याला विनंती आहे आपण आल्याची नोंद करायची आहे. श्रीवर्धनमुळे आमचे मित्र निकेश आलेले आहे, आपल्या मनापासून आभार व्यक्त करतो. हॅलो, चला पहिला लोणाचा बोजा पडलेला आहे तो सिद्धिविनायक शापूर. परंतु मित्रांनो अनिल पाटील साहेबांचा मनापासून आभार व्यक्त करतो की कबड्डी ओमसाई कोल्हे म्हटलं तर रायगड जिल्ह्यातील नामवंत संघामध्ये गणना केलेला संघ आहे. तर या ठिकाणी दत्तात्रेय क्रीडा मंडळ म्हणजे सिद्धिविनायक शापूर संघ नौका संघ आहे, परंतु छान पद्धतीने खेळत आहे. मित्रांनो मजा तेव्हाच असतो की आपल्या समोर शत्रू बलाढ्य असेल तरच खरी लढाई करण्याची जिद्द असते आणि ती जिद्द या ठिकाणी शापूर संघ दाखवत आहे. रुणालीताई निश्चित 2 गुणांची या ठिकाणी हे ग्राउंड बनवत असताना जी मेहनत माझ्या गावकऱ्यांनी घेतली त्याच्यामध्ये अमित चव्हाण असतील, सतीश दिघे असेल, राहुल दिघे असतील, त्याच्यानंतर समीर दिघे असेल, लवेश जौल असेल, राजाभाऊ असतील, तसेच आमचे छोटी कंपनी आदित्य वारंगे असेल, स्वप्नील जाधव असेल, यांचं मोलाचं योगदान आहेच. परंतु माझ्या सगळ्या बाल चमूंचं सुद्धा मी मनापासून आभार व्यक्त करतो की आपण हे ग्राउंड बनवत असताना श्रीयोग असेल, स्वयं असेल, धन्यवाद. स्वागतम स्वागतम स्वागतम. या ठिकाणी मित्रांनो टाळ्या तर होणं गरजेचं आहे, परंतु हे व्यक्तिमत्व कोण आहे तुम्हाला कळणं गरजेचं आहे. आपल्या छोट्याच्या कालावधीमध्ये आपल्या शब्दांच्या बाणांनी रसिकांच्या मनावर राज्य करणार रायगड जिल्ह्यातील एक नामवंत युवा समालोचक अलंकार म्हणवे याच्यासाठी जोरदार टाळ्यांनी स्वागत करायचंय. मला सुद्धा बरं वाटलं अलंकार की जो माझ्या मनावर बोजा होता तो आज तुझ्या रूपाने थोडाफार कमी झाला आणि तू या ठिकाणी आल्याबद्दल मनापासून तुझा आभार व्यक्त करतो आणि सूत्रसंचालनाची पूर्ण धुरा मी तुझ्याकडे देतो. धन्यवाद.
पंचक्रोशी महिला कबड्डी मंडळ दिघेवाडी नांदगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आज दिनांक 27 डिसेंबर 2025 रोजी एक भव्य दिव्य जिल्हास्तरीय महिलांच्या कबड्डी सामन्यांचे या ठिकाणी आयोजन संयोजन आज या ठिकाणी केलेलं आहे। निश्चितच रसिकांची अलोट अशी गर्दी या कबड्डी स्पर्धेला आपल्याला बघायला मिळते। अतिशय सुंदर रोमहर्षक असा सामना आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतोय। निश्चितच सिद्धिविनायक शहापूर विरुद्ध ओमसाई कोळवे या दोन संघांदरम्यान ही रोमहर्षक लढत आपल्याला बघायला मिळेल। पेण विरुद्ध अलिबाग या दोन तालुक्यांच्या दरम्यान ही लढत 2-1 समीकरण असेल। खोलवर चढाई करावी लागेल जर यशस्वी व्हायचं असेल। निश्चितच यशस्वीरित्या हँड टचच्या स्वरूपामध्ये गुण मिळवलाय। आणि मात्र पहिला लोणाचा बोजा दिला जातोय। अर्थातच सिद्धिविनायक शहापूर या संघावरती मित्रांनो निश्चित सांगायला अभिमान वाटतो की वैभव दिघे, त्याच्यानंतर संकेत दिघे, सुजल, या तिघांनी या कार्यक्रमासाठी खूप मोठी मदत केलेली आहे। परंतु मित्रांनो सर्वात मोठी मदत या ठिकाणी माझ्या शाळेला केली ती म्हणजे संकेत पांडुरंग दिघे। जवळजवळ 20 हजाराच्या वॉल फ्रेम त्यांनी शाळेला येऊन स्वतः लावल्या। एवढा मोठा आमचा माजी विद्यार्थी आहे, एक आदर्श विद्यार्थी म्हणावा लागेल। मी सुद्धा हे कार्यक्रम ठेवलाय कशासाठी, माझ्या विकास व्हावा हा एक दृष्टिकोन आहे। आपण पाहू शकता जेवढे फ्रेम लावल्यात त्या संकेतनी लावल्यात। आणखी सर आपल्याला काय पाहिजे? खरंच संकेत तुझं मनापासून आभार व्यक्त करतो आणि विशेष आभार व्यक्त करतो माझ्या महिला मंडळांचं। एक भाऊ आणि एक मुलगा या नात्याने नेहमीच मला सगळ्या गोष्टीत या ठिकाणी मदत करतात। सकाळी येऊन संपूर्ण हे अंगण सगळ्यांनी सारवलं, जेवण करण्याची तुमची क्षमता बघितली, खरंच तुमच्यासाठी सुद्धा मनापासून आभार व्यक्त करतो। पुढे होणारा सामना असेल शिवकन्या पाली विरुद्ध गावदेवी मंडळी। आपण तयार करायचं आहे। आपल्याला हा दुसरा पुकार असेल मध्यांतर